झाड कोसळलेलं आहे। झाड हॉटेलवर पडल्यामुळे हॉटेलचं नुकसान झालेलं आणि झाड कोसळल्याने कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला आहे। नाशिक मनपाचे उपमहापौर विलास शिंदे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, वृषाली, आपण दृश्यांमध्ये बघतोय की किती मोठं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे। हे जे झाड आहे ते एका हॉटेलवर कोसळलं, त्याच्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हॉटेलची जी कंपाऊंड गेट आहे ते या ठिकाणी पूर्णपणे तुटलेलं आहे। त्याचसोबत इतरही हॉटेलची मालमत्ता जी आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं एवढंच म्हणावं लागेल वृषाली की या ठिकाणी पार्सल घेण्यासाठी काही गिराईक आले होते, ते अगदी काही क्षणात या ठिकाणी वाचलेले आहेत, अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। मात्र त्यांच्या वाहनांवर या ठिकाणी हे मोठं झाड जे उन्मळून पडलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीनं जे जुने झाडं आहेत, जे नक्की चंदन, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर ही दृश्य आता समोर आलेले सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहू शकता। या हॉटेल परिसरामध्ये असलेलं हे मोठंच्या मोठं झाड जे अक्षरशः मुळापासून उन्मळून पडलं आणि सुदैवानं ही व्यक्ती जी चारचाकी गाडीच्या इथे उभी होती ती व्यक्ती सुदैवानं बचावलेली आहे। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये झाड कोसळलेलं आहे। झाड हॉटेलवर पडल्यामुळे हॉटेलच्या बाहेरचा हा परिसर आपण या ठिकाणी पाहताय, त्या ठिकाणी हे झाड जे आहे ते उन्मळून पडलेलं आहे। झाड कोसळल्यानं कॉलेज रोड परिसराकडे जाणारा एक मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे। या ठिकाणाहून पार्सल काही लोक घेऊन गेले, काही जण घेऊन गेले आणि त्याच्यानंतर हे झाड जे आहे ते कोसळलं। कंपाऊंड वॉलचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे, मात्र सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी मात्र झालेली नाही। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चंदन, मुळासकट इतकं मोठं झाड कोसळलेलं आहे, उन्मळून पडलेलं आहे, आता हे झाड हटवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत? निश्चितपणे हे झाड जे आहे ते अत्यंत जुनं होतं। हे झाड या ठिकाणी कोसळलेलं आहे। नाशिकचा गंगापूर रोडला जोडणारा कॉलेज रोडचा हा लिंक रोड आहे, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। हे झाड एका हॉटेलच्या कंपाऊंड मध्ये होतं आणि त्याच्यामुळे झाड ज्यावेळेला पडलं त्यावेळेला हॉटेलचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हॉटेलची जी कंपाऊंड वॉल आहे ती देखील तुटल्याचं या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर आपण बघितलं वृषाली, तर आपल्याला लक्षात येईल की एक ग्राहक जो या ठिकाणी पार्सल घेऊन बाहेर पडत होता तो ग्राहक बाहेर पडत नाही, ते हे झाड त्याच्या आजूबाजूला पडलेलं आहे। त्याच्यामुळे सुदैवानं हा ग्राहक जो आहे तो या ठिकाणी बचावलेला आहे। नक्कीच, धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।